नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल RPJ ट्रिक्स। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, आंबट चुक्याची भाजी। तर आंबट चुक्याची भाजीला काय काय साहित्य लागतं हे आपण बघणार आहोत। चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवते। मी हिरव्या मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्तच घालायच्या आहे आंबट चुक्याच्या भाजीला। लसणाची पाकळी घेतले, थोडं एक छोटी वाटी भरून सनी मी बेसन पीठ घेतले, थोडेसे जिरे घेतले, थोडासा गूळ घेतलाय, शेंगदाणे घेतले आणि आपले तेल आणि हरभऱ्याची डाळ। ही हरभऱ्याची डाळ मी अर्धा तास भिजवून घेतली आणि चवीपुरतं मीठ। आणि ही आंबट चुक्याची भाजी एक गड्डी आहेत, मी छान हिला निवडून धुवून आणि बारीक कापून घेतली। चला तर मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। चला तर आपण गॅस चालू करू घेऊया। आपण गॅस चालू केलाय। आता आपण घालूया त्यात एक ग्लास पाणी। आता आपण घालून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ, जी अर्धा तास मी पाण्यात भिजवली। थोडी जास्त नाही, एक 2 ते 3 चम्मच। मी भाजीला फार छान चव येते। आणि थोडे अख्खे शेंगदाणे, थोडस मिक्स करून घेऊया। आणि थोडस मीठ। अख्खे शेंगदाणे घातले की छानच लागते भाजी आणि दिसते पण खूप छान। आता आपण याच्यात घालून घेऊया चुका। चुका आपण छान शिजून घेणार आहोत। चुका फार नाजूक असतो, शिजायला जास्त वेळ लागत नाही। एक 7 ते 8 मिनिटात छान चुका शिजून जातो। आपला चुका जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण मिरची शेंगदाणे ते वाटून घेऊया मिक्सर मध्ये। हिरवी मिरची, शेंगदाणे, चार ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडस जिरं। आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आपलं वाटण आपण छानपैकी वाटून घेतलंय मिक्सर मधून। चला तर मग आता आपण भाजी बघूया शिजली की नाही। आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटली आहे। तर आपण चेक करूया आपली भाजी झाली की नाही। छान अशी झाली आपली भाजी। आता आपण गॅस बंद करूया, थोडीशी भाजी थंड होऊ देऊया। आपली भाजी आता बऱ्यापैकी थंडी झाली आहे। आपण घालूया याच्यात बेसन पीठ आणि छान या रवीने फेटून घेऊया। एक जीव करून घेऊया, याच्या गिठुळ्या नाही होऊ द्यायच्या। आपण बघू शकता छान मिक्स झालंय आणि एकही गिठुळी झाली नाही। चला तर आपण आता फोडणीला सुरुवात करूया। थोडीशी गरम झाली की आपण त्यात घालूया तेल।
झाली आहे. आता आपण घालूया तेल 1 ते 2 चम्मच. तेल थोडं गरम झालं की आपण घालूया जिरं आणि मोहरी. आता आपण घालूया जिरं, मोहरी, आता आपण घालूया मिरची शेंगदाण्याचं केलेलं वाटण. छान मिक्स करून घेऊया. आता थोडीशी हळद घालूया. छान मिक्स करून घेऊया. आता घालूया आंबट चुक्याची भाजी. छान मिक्स झाली आहे. आता घालूया पाणी. पाणी आपल्याला कितपत पातळ पाहिजे, कितपत घट्ट पाहिजे त्या हिशोबाने. आणखी थोडंसं पाणी घालणार आहे मी, कारण शिजायला थोडंसं आणखी पाणी लागेल. आता घालूया मीठ आपल्या चवीनुसार. आपण पहिले थोडंसं घातलं त्यामुळे थोडंसं कमीच घालूया शिजताना. आणि थोडासा गूळ. आंबट चुक्याची भाजी असल्यामुळे थोडासा गूळ घालावाच, कारण गोड आणि आंबट छान लागतं. आता छान मिक्स करून घेऊया आणि छान एक उकळी काढून घेऊया. आपण बघू शकता आपल्या भाजीत छान उकळी फुटली आहे. भाजी खूप छान झाली. सुंदर असा याचा सुगंध पण येतोय. तर मित्रमैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि RPJ ट्रिक्स या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर RPJ ट्रिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशा नवीन नवीन रेसिपी आम्ही घेऊन येत असतो, त्यासाठी RPJ ट्रिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा. तर आपली आंबट चुक्याची भाजी रेडी झालेली आहे. चला तर आपण गॅस बंद करूया आणि त्याला फोडणी देऊया. एका हंडीत आपण याला काढून घेऊया आणि नंतर वरतून तडका देऊया. तडका कढई आपण गॅसवर ठेवली आहे. आपण घालूया याच्यात तेल. तेल गरम झालं की आपण घालूया याच्यात लसूण. आपलं तेल गरम झालंय, आपण घालूया याच्यात लसूण. लसणाचे छान बारीक बारीक तुकडे करून घेतले. लसूण थोडासा लालसर झाला की आपण घालूया थोडंसं लाल तिखट. आता घालून घेऊया थोडंसं लाल तिखट आणि गॅस बंद करूया.
अशी सुंदर अशी आपली आंबट चुक्याची भाजी रेडी झालेली आहे आणि आपण हिला बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहोत. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.